नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र। धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या भेटीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले। मराठा आंदोलक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल पुष्पक पार्क मध्ये घुसले होते। राज ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावल्यानंतर सुद्धा हॉटेलच्या बाहेर अद्यापही आंदोलन सुरूच आहे। राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। राज ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि हॉटेल पुष्पक या ठिकाणी ते राहिले। मात्र राज ठाकरे यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केली असा आरोप आंदोलकांनी केलाय। राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ घेतली होती, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली आणि त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। पण धक्काबुक्की केली ना, आम्हाला पण धक्काबुक्की केली। त्यानंतर आम्ही तिथे स्त्रिया मांडून बसलो, घोषणाबाजी केली। त्यानंतर राजसाहेब आले आणि राजसाहेबांनी सांगितलं, जर तुम्हाला बायसकडे बैठक लावायची असेल तर घोषणाबाजी करायची नाही, मराठा आरक्षणाची घोषणा त्याच्या जमिनीकडे घोषणा आम्हाला आता आमची अशी मागणी आहे, मान्य राष्ट्रपती साहेबांनी खाली यायचं आणि त्यांची मराठा आरक्षण बद्दलची भूमिका स्पष्ट करायची। त्याशिवाय जीवाचं काही नाही, साहेबांचा टाइम घ्यायचं असते, नंतर भेटायचं असते। पत्रकार परिषद मुलाखत चालू असताना त्यांचा एक बॉडीगार्ड आला ना, त्यांनी आम्हाला त्यांना पण धक्काबुक्की केली आणि आम्हाला पण धक्काबुक्की केली। आमचं सगळं किती दिवस बघणार आहे आपण? नाही, टाइम घेतले होते, पाऊस चालू होता ना, पाऊस चालू आहे झाले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या रूमच्या बाहेरच ठिय्या दिला। जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। त्यानंतर राज ठाकरे रूमच्या बाहेर आले, मात्र त्यांनी अरेरावीची भाषा वापरली असा आरोप आंदोलकांनी केलाय। त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा 4 जण या फक्त भेट बघू आपण। आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले आहेत। राज ठाकरे या ठिकाणी खाली आलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्की कार्यकर्त्यांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दाखल झालेले आहे। घोषणा पहिला बंद करा, बोलायचं ना वरती या।